नमस्कार. नागपुरी मेजवानी चॅनलवर मी पौर्णिमा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला अस्सल गावरान मेनू म्हणजेच खानदेशी वांग्याचं कच्चं भरीत आणि ज्वारीची भाकरी दाखवणार आहे. हुरडा पार्टी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी हा मेनू अगदी परफेक्ट आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात आपण वांग्याच्या भरतापासून करणार आहोत. वांग्याचं भरीत करण्यासाठी मी असं खानदेशी वांगं वापरणार आहे. जर तुमच्याकडे खानदेशी वांगं नसेल तर तुम्ही दुसरं कुठलंही वांगं वापरू शकता, पण खानदेशी वांग्याचं भरीत खूप चवदार बनतं. आता हे वांगं गॅसवर भाजून घ्यायचं आहे. वांग्यासोबतच एक टोमॅटो आणि 2 मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत. वांगं थोडं नरम पडलं की त्यात 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या टोचायच्या. त्या आधीच टोचल्या तर खूप जास्त शिजून जातात, त्यामुळे वांगं नरम पडल्यावर टोचायचं. वांगं शिजल्यावर ते सोलून मी त्याचा गर काढून घेतला. हा वांग्याचा गर मी हातानेच चुरून घेतलेला आहे. आता यात बारीक चिरलेला ओला कांदा घालायचा. मी यात ओल्या कांद्यासोबत कांद्याची पातसुद्धा वापरणार आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालायची. जो लसूण आपण भाजून घेतला होता तो घालायचा. भाजलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटोला थोडं क्रश करून घ्यायचं. आणि हिरवी मिरची जी आपण भाजून घेतली होती तीसुद्धा बारीक करून घालायची. आणि आता चवीनुसार मीठ घालायचं. थोडंसं तिखट घालायचं. आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरली आहे, पण कच्चं भरीत हे थोडंसं तिखटच असतं. आणि चमचाभर तेल घालायचं. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यात जवस तेलाचाही वापर करू शकता. जवसाचं तेल घातलं तर भरताला अगदी वेगळी चव येते. भरीत आता छान मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स झाल्यावर याला आता आपण कोळशाची धुरी देणार आहोत. अशी मधोमध छोटीशी प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटवर एक जळता निखारा ठेवायचा. या निखाऱ्यावर थोडंसं तेल घालायचं. असं तेल घातल्याने खूप जास्त धूर निघतो. आणि आता हे 2 मिनटासाठी झाकून ठेवायचं. फक्त 2च मिनटं झाकायचं, खूप जास्त वेळ झाकून नाही ठेवायचं. 2 मिनिट झाल्यावर झाकण उघडून घ्यायचं आणि कोळशाची प्लेट काढून घ्यायची. आता याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं. स्मोकी फ्लेवरचं वांग्याचं कच्चं भरीत हे भाकरीसोबत पोळीसोबत अतिशय उत्तम लागतं. तर असं हे वांग्याचं कच्चं भरीत आता तयार झालेलं आहे. आता भाकर करायला घेऊया. भाकर करण्यासाठी मी 2 वाट्या पीठ मोजून घेतलेलं आहे. पीठ मोजण्यासाठी मी या वाटीचा वापर केला. 2 वाट्या पिठाच्या 2 मोठ्या आकाराच्या भाकरी तयार होतात. आता या पिठामध्ये थोडंसं मीठ घालायचं. मी पाव चमचा मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यावर छान मिक्स करून घ्यायचं. आता पिठाच्या मधोमध असं आळं करून घ्यायचं आणि त्यात उकळतं पाणी घालायचं. मी 1.5 वाट्या उकळतं पाणी वापरणार आहे. पाणी घातल्यावर चमच्याच्या किंवा सराट्याच्या साहाय्याने ते मिक्स करायचं. पीठ आणि पाणी आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. हे पीठ आताही खूप गरम आहे. याला आता हाताच्या साहाय्याने असं बाजूला लावून ठेवायचं. अगदी दाबून लावायचं, म्हणजे पीठ आतल्या आत शिजत राहतं. आता यातलं अर्धं पीठ काढून घ्यायचं आहे. आणि आता हे पीठ छान मळून घ्यायचं. अगदी छान दाबून दाबून मळायचं. आवश्यक तेवढं पाणी यात ॲड करत राहायचं. अगदी मऊसर असं पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे. यावेळेस पाणी मी थंडच वापरलेलं आहे. गरम पाणी वगैरे वापरायची गरज नाही. पीठ जितकं छान मळलं जाईल तितकीच छान भाकर थापली जाते आणि भाकरीच्या काठांना क्रॅक्स वगैरे पडत नाही. त्यामुळे असं मधून थोडंसं पाणी लावून मळत राहायचं. 2 ते 3 मिनटं आपल्याला हे मळत राहायचं आहे.
पीठ आता छान मऊसर झालेला आहे. त्याचा गोळा करून तो हाताने असा थोडा फ्लॅट करून घ्यायचा, म्हणजे भाकर थापायला सोपी जाते. आता परातीमध्ये भरपूर असं पीठ घालायचं. पीठ असं भरपूर घातलं की भाकर थापत असताना व्यवस्थित फिरते. बघा किती व्यवस्थित फिरत आहे. छान पातळसर आपल्याला अशी थापून घ्यायची आहे. सर्व बाजूंनी अगदी एकसारखी अशी थापली गेली पाहिजे. आता ही भाकर व्यवस्थित तयार झालेली आहे. तव्यावर टाकण्यापूर्वी तव्याचं टेम्परेचर चेक करायचं. तवा अगदी पूर्णपणे तापलेला असला पाहिजे. आता यावर भाकर घालायची. वरून भरपूर असं पाणी लावायचं. भाकर जेव्हा आपण तव्यावर घालतो त्यावेळी गॅसची फ्लेम हाय असली पाहिजे. आता हे वरून लावलेलं पाणी सुकेपर्यंत आपल्याला ही पलटवायची नाही आहे. वरून लावलेलं पाणी आता सुकलेलं आहे. तेव्हा अशी खालून मोकळी करून घ्यायची आणि मग भाकर पलटवायची. या स्टेजलाही गॅसची फ्लेम हायच असली पाहिजे. भाकर शिजायला तसा बराच वेळ लागतो. पोळी जशी पटकन शिजते तशी भाकर नाही शिजत. भाकरीला भरपूर वेळ द्यावा लागतो. मधून चेक करत राहायचं आणि अशी फिरवत राहायची, म्हणजे मग सर्व बाजूनी ती व्यवस्थित शिजली जाते. भाकर खालून व्यवस्थित शिजली की मग ती उलट्या बाजूनी अशी गॅसवर ठेवायची आणि गॅसची फ्लेम हाय करायची. आणि आता ही भाकर चिमट्याच्या साहाय्याने हलवत राहायची, म्हणजे ती सर्व बाजूनी व्यवस्थित भाजली जाते. आता ही भाकर दोन्ही बाजूनी छान खमंग खरपूस अशी भाजली गेली आहे. ही भाकर आता सर्व करण्यासाठी रेडी आहे. भाकर बनवण्याची अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवली आहे. तेव्हा अशा पद्धतीने भाकर करून बघा. स्मोकी फ्लेवरचं वांग्याचं कच्चं भरीत सोबत खमंग खरपूस भाकर, लाल मिरचीचा ठेचा आणि कोवळा हिरवा कांदा असा फक्कड गावरान मेनू तुम्ही करून बघा आणि कसा वाटला ते मला कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय.